उत्तमराव वाघ प्रतिष्ठान. नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ. तुम्ही आत्ता विचारलो की बाबा हा खर्च कोण देणार. पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हे 20 हॉस्पिटल आहेत, एक तरी हे 20 हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहे. पण आपले मतदारसंघातले गोरगरीब जनता, काही जर त्यांना आजार मोठा झाला तर त्यांना कळत नाही की बाबा कुठं जायचं, कसं जायचं, निधी कसा मिळवायचा. पण मी असं नियोजन केलेलं आहे की कोणताही जर गंभीर आजार असेल तर तो आजार त्यांना 10 लाखापर्यंतचा जो आजार आहे त्यांना ताबडतोब 12 घंट्यामध्ये निधी मिळवून द्यायचं काम मी करणार आहे. अनेक वेळा आहे मी जे तुम्हाला मी पोस्ट केली त्या पोस्टवर मी टाकायला नाही की ते बाबा तिथे गेल्यानंतर त्यांचं राहायचं खायचं काय नियोजन आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की तिथं तुम्ही 75 रुपयामध्ये जेवण आणि राहण्याची मोफत सोय तुमची 75 रुपयामध्ये करणार आहे. का तर आपल्याला हा जो भाग आहे आपला चाकूर अहमदपूर जो विधानसभा मतदारसंघ आहे, जास्तीत जास्त शेतकरी आणि गरीब जनता आहे, त्याच्यामुळं सुद्धा मी हे नियोजन करून ठेवलेलं आहे. पण मी सगळं सांगणं उचित नाही म्हणून मी ह्या फेसबुकच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर बोलत आहे. बरोबर आहे, मी त्याच गावाला आज सभा घेतली, माझ्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची सभा घेतली. जवळजवळ मंदिरामध्ये जिथं सभा होती तिथं जवळजवळ 500 लोकांनी प्रवेश केला. तुम्ही ह्याच्यावरून ओळखा की मी आज बाबा सत्तेमध्ये कुठं नसताना सुद्धा जनतेचा मोठा मला प्रतिसाद आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा कळून चुकलंय की हा माणूस मतदारसंघामध्ये आपल्या काही ना काही करू शकतो, म्हणून हे आतूट जनता जमत आहे. बरोबर आहे. आता सध्या बघा माझ्या फेसबुकवर आणि ग्रुपवर 50,000 लोक आहेत, 52,000 लोक आहेत. तुम्ही त्या माझ्या पोस्टमध्ये सुद्धा बघा की संपर्क कुणाशी साधायचा. संपर्क स्वतः उत्तमराव वाघ याशी साधायचा आणि माझेच नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जे की माझे एक व्हॉट्सअपचा नंबर आणि एक इनकमिंग आउटगोईंगचा नंबर आहे, ते नंबर दिलेले आहेत. स्वतः मी अगोदर आपल्या मतदारसंघामधले 2-3 पेशंट स्वतः मी त्यांच्याबरोबर जाणार आणि तिथं एक दिवस मुक्काम करून की बाबा खरंच सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत का ते मी बघून येऊन समाधानी झाल्यानंतर मी जनतेशी आणखी एक तुम्हाला बाईट देऊन सांगणार की एकदम ओके आहे. आता बघता की इकडे तुम्हाला जर कुठं उपचार घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला ते पेपर सगळे गोळा करायला, ते सगळं तिथं तुम्हाला सगळं द्यायला आणि हॉस्पिटलचं कोटेशन घ्यायला 8 दिवस निघून जातात. पण मी तुम्हाला हे सेवा रुग्णासाठी फक्त 12 घंट्यामध्ये मी करणार आहे. 12 घंट्यामध्ये तुम्हाला ॲडमिट करून, आणि पेपर असे काही अवघड पेपर नाही. तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि लाईट बिल, म्हणजे असे काही कन्फ्युजिंग कागदपत्र नाहीत, जे की तुमच्या घरी आहेत ते पेपर आहेत.